चमत्कारी आयुर्वेदिक चूर्ण ज्याचा उल्लेख वाग्भट ऋषींनी आयुर्वेदात केलेला आहे, जे नियमित खाणाऱ्या महिला किंवा पुरुषाला इतकी ताकद येईल की तो एका मोठ्या हत्तीला त्याच्या काखेत दाबून 4 कोस सहजपणे घेऊन जाईल. घरगुती 3 वस्तूंपासून दळून कुटून बनवलेले हे चूर्ण इतकं शक्तिशाली आहे की ते घेतल्याच्या त्याच दिवसापासून शरीरामध्ये असे बदल पाहायला मिळतील की जे तुम्ही जन्मल्यापासून पाहिले नसतील. या चूर्णाची महती, याचा फॉर्म्युला, याची घेण्याची पद्धत आयुर्वेदामध्ये महर्षी वाग्भट ऋषी यांनी त्याची नोंद केलेली आहे. आयुष्यभर निरोगी राहायचं असेल, नेहमी सुखात राहायचं असेल, अंगाला कुठलाही रोग जोडून द्यायचा नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओमध्ये आपण वाग्भट ऋषींनी सांगितलेल्या एका विशेष चूर्णाविषयी माहिती घेतोय की जे खाता क्षणी तुमचा वात पित्त कफदोष दूर होईल, तुमचं वजन कमी होईल, कोलेस्ट्रॉल कमी होईल, अपचनाची समस्या असेल तर तीही ठीक होईल. आणि एवढं सोडा, कॅन्सर, डायबिटीज, हृदयरोगाच्या संदर्भातील सगळ्यात मोठी अडचण दूर होईल, केस गळती थांबेल, रोगप्रतिकारक क्षमता कमालीची वाढेल, डोळ्यांची जी क्षमता आहे ती प्रचंड होईल, जठराग्नी म्हणजे पचनाचा जो अग्नी आहे तो प्रज्वलित होईल, शरीरात कोणताही असलेला घाव, जी जखम किंवा आलेली सूज दूर होईल, शरीरातील विषारी पदार्थ टॉक्सिन्स हे एका झटक्यात बाहेर निघतील, जे काय आपलं वंध्यत्व आहे म्हणजे जे पुरुष जे काय जो तुमचा स्पर्म काउंट आहे तो जबरदस्त होईल, वाढतं वय कमी होईल, त्याचबरोबर दातामध्ये मजबूती येईल, तोंड येणं हा प्रकार संपून जाईल आणि असे असंख्य आजार दूर होतील एका चूर्णामुळे. या चूर्णाला महर्षी वाग्भट अमृत तुल्य म्हणतात, म्हणजे अमृतासारखी याची तुलना करतात. आणि जे बनतं घरातल्या 3 वस्तूपासून, जे खाता क्षणी शरीरात होतात चमत्कारी बदल, आयुष्यभरात कधीही परत आजारी माणूस पडत नाही. भारतातील एक प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात की लोक आता शिकून इतके मूर्ख झाले आहेत की भारतातील प्राचीन आयुर्वेदाचा आधार न घेता ॲलोपॅथी म्हणजेच आत्ताची आधुनिक केमिकल औषधी पद्धतीचा वापर करतात. मग ती का चुकीची आहे? त्यांच्या म्हणण्यानुसार बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड असे कोणते आजार झाले की आपण ॲलोपॅथीचा वापर करतो, त्याच्या गोळ्या औषधं घेतो. पण जगात असा कोणतंच ॲलोपॅथीचं औषध नाहीये की जे तुमचा बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड किंवा कोणताही आजार बरे करतात. ते तात्पुरते कंट्रोलमध्ये येतात, तर पण ते पूर्णतः नाहीसे होत नाही. मग म्हणूनच व्हिडिओमध्ये महर्षी वाग्भट ऋषी यांच्या आयुर्वेदिक दस्तावेजामधून सांगितल्या गेलेल्या एका चमत्कारिक आयुर्वेदिक चूर्णाविषयी आपण माहिती घेतोय. व्हिडिओमध्ये आपण हे कोणत्या 3 गोष्टींनी बनवायचं आहे, याविषयी आयुर्वेदात काय सांगितले गेलेलं आहे, कोणत्या वेळी, कशा प्रमाणात, वयामानानुसार हे कसं घ्यायचं आहे, डिटेल माहिती घेणार आहोत. जर तुमचं वय 30 पेक्षा अधिक असेल किंवा 30 पेक्षा कमी जरी असेल तर तुम्ही एका विशेष कंडिशनमध्ये याचा नियमित वापर करून सुखी राहू शकता, समाधानी राहू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त निरोगी राहू शकता. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, कारण की हे पुढील 5 मिनिटं तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात, तुमचा दवाखान्याचा खर्च झिरो करू शकतात. त्यामुळे तुम्ही तर हा व्हिडिओ पूर्ण पाहाच, पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ. जसं तुम्हाला माहिती आहे की आपला भारत देश एक महान देश आहे. आपल्या देशात आयुर्वेदासारखा ग्रंथ रचला गेला, ज्यामध्ये असंख्य ऋषी मुनींनी अशा काही दुर्मिळ औषधांची विधी देण्यात आलेली आहे की जी आपल्याला हजारो काय लाखो आजारापासून वापरू शकतात. त्यापैकीच एक महर्षी वाग्भट यांनी एका चमत्कारी औषधीविषयी या देशाला माहिती आयुर्वेदिक ग्रंथातून दिलेली आहे, ज्याचा उद्देश देशभरातील जनता सुखी राहील, देशभरातील जनता निरोगी राहील हा होता. पण आजकाल आपल्या देशातील लोकांचा भरोसा हा ॲलोपॅथी किंवा केमिकल युक्त औषधांवर आहे. आपल्या देशाची सभ्यता, आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशाची परंपरा, आपल्या देशाचं आयुर्वेद याला सोडून लोक ॲलोपॅथी म्हणजेच केमिकल जे काही औषध आहेत त्यावर भरोसा ठेवत आहेत. आज लोक शिकून देखील खूप मूर्ख झालेले आहेत, असे भरपूर आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणत आहेत. आता आधी सांगितल्याप्रमाणे महर्षी वाग्भट यांनी एक आयुर्वेदिक चमत्कारी एक चूर्ण त्या ठिकाणी जे अमृततुल्य आहे, म्हणजे अमृताशी तुलना त्याची केलेली आहे. तर हे चूर्ण, ही पावडर तुम्हाला कायम स्वस्थ ठेवेल, तुम्ही नेहमी तरुण राहाल, तुमच्या अंगामध्ये इतकं बळ आहे की तुम्ही एका हत्तीला काखेत घेऊन जाऊ शकता. हे चूर्ण इतकं जबरदस्त आहे की चूर्ण खाता क्षणी तुम्ही आधी कधीच असं फील केलं नव्हतं, असं फिलिंग तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे. याच्या वापराने सगळ्यात आधी वात पित्त कफ दोष बॅलन्स होतो, ज्यामुळे वात पित्त कफ जो दोष जो आपल्या शरीरात सर्व आजार घडून आणतो तो बॅलन्स होतो. डोळ्याची जी काय क्षमता आहे ती दुपटीने वाढते, जठराग्नी अगदी तेज होऊन जातो, ज्यामुळे अन्न पटापट पचतं. शरीरातील कुठला जर घाव असेल, कुठे जखम झाल्यास ती बरी होती, शरीरातील
विषारी पदार्थ बाहेर जातात, डायबिटीज, कॅन्सर सारखे आजार होत नाही, तुमचं वाढणारं वय कमी होतं, वजन कमी होतं, कोलेस्ट्रॉल कमी होतं, दात मजबूत होतात, असे हजारो फायदे याचे होतात. जे काय डोक्याचे केस गळणं आहेत ते कमी होतात. आता सगळ्यात महत्त्वाची जी माहिती आहे की हे साधारणपणे तुम्हाला कसं घ्यायचं आहे, तर हे तुम्ही सकाळी कोमट पाण्याबरोबर घेऊ शकता. सकाळी तोंड धुतल्यानंतर तात्काळ हे ग्लासभर कोमट पाणी घेऊन त्यामध्ये हे त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आता हे किती प्रमाणात घ्यायचं याची सेवन करण्याची मात्रा ही तुमच्या वयानुसार ठरते. आता ही तुमचं जेवढं वय आहे त्याला गुणिले 0.12 ग्रॅम इतकं असतं. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं वय 30 आहे तर 30 गुणिले 0.12 हे जर केलं तर साधारणपणे 3.6 ग्रॅम म्हणजेच अंदाजे 4 ग्रॅम. जर वजन 40 वर्ष असेल तर गुणिले 0.12 ग्रॅम असं करायचं आहे. जेवढं येईल तेवढं तुम्ही घ्यायचं आहे. तुम्ही मोजून घेऊ शकता किंवा आपला जो चमचा आहे तो 4 ते 5 ग्रॅमचा असतो, त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आता कधीपर्यंत घ्यायचं आहे, आता हे तुम्हाला जवळपास तुम्ही 3 महिने घेऊ शकता किंवा तुम्हाला आयुष्यभर सुखी राहायचं असेल तर तुम्ही हे 12 वर्ष घेऊ शकता. आता 12 वर्ष म्हणल्यावर तुम्ही कदाचित हसाल, पण वाघभटांनी सांगितल्यानुसार पहिल्या वर्षी तुमची सुस्ती जाईल, दुसऱ्या वर्षी घेतल्यानंतर तुमचं जे डोळ्यांची जी काय क्रिया आहे ती जबरदस्त होईल, तिसऱ्या वर्षी तोंडावर, चौथ्या वर्षी तोंडावर तेज येईल, 5व्या वर्षी तुमची बुद्धी शार्प होईल, जवळपास 6व्या वर्षी तुमचं जो शरीर आहे ते बलवान होईल, 7व्या वर्षी तुमचे जे काय केस आहे तर ते पांढरे होतात, ते काळे होतील, 8व्या वर्षी तुम्ही जर वृद्ध होत असाल तर तुम्ही तरुण होताल, जवळपास 8व्या वर्षी तुम्ही चतुर व्हाल, 10व्या वर्षी तुमच्या तोंडामध्ये सरस्वती विराज करेल, सरस्वती बोलेल, आणि जो 11व्या आणि 12व्या वर्षी पर्यंत याला खात राहील तर त्याचा प्रत्येक बोललेला शब्द हा खरा होईल. मग आता हे ऐकून तुम्हाला वाटलं असेल की हे कोणतं चूर्ण आहे, तर हे आहे त्रिफळा चूर्ण. वाग्भट ऋषी म्हणतात, हरडा बहडा आमला जो घी शक्कर संग खाए, हाती दाबे काख में 4 कोस ले जाय. त्रिफळा म्हणजे हिरडा, बेहडा आणि आवळा यांचं चूर्ण. याचं प्रमाण हिरडा 1, बेहडा 2, आवळा 3. म्हणजे हिरडा 100 ग्रॅम घेतला तर बेहडा 200 ग्रॅम आणि आवळा 300 ग्रॅम. तिन्हीची पावडर एकत्र कुटून तुम्ही या प्रमाणात ठेवू शकता. याला ऋतूच्या हिशोबाने घ्यायचं. मार्च ते मे या महिन्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये मध टाकून घ्या. मे ते जुलै पर्यंत तुम्ही गुळाच्या 1/6 भागामध्ये हे घ्या. नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये तुम्ही याबरोबर सुंठीची पावडर 1/6 इतक्या भागात घ्या. आणि जानेवारी ते मार्च या काळात तुम्ही पिंपळाच्या पानाच्या पावडर बरोबर हे 1/6 इतक्या भागात घ्या. ते कधी घ्यायचं तर हे तुम्ही सकाळी घेऊ शकता. ज्यावेळेस तुम्हाला कायम स्वस्थ राहायचं असेल तर तुम्ही सकाळी हे कोमट पाण्याबरोबर त्या ठिकाणी वर सांगितल्याप्रमाणे घेऊ शकता, किंवा तुम्ही याला रात्री दुधाबरोबर त्या ठिकाणी देखील घेऊ शकता. सकाळी घेतलं तर शरीरातले कमी पडलेले घटक पूर्ण करतं, रात्री घेतलं तर हे पचन संस्था सुधारवतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे घेऊ शकता. हीच माहिती लेखी स्वरूपात समजून घेण्यासाठी तुम्ही आमच्या kisanhelpline.org या वेबसाईटला भेट देऊ शकता. यासाठी तुम्ही गुगलवर जाऊन kisanhelpline.org हे सर्च करायचं आहे. तिथे तुम्हाला हे लिखित लेख मिळेल आणि तो व्यवस्थित वाचून तुम्ही त्याप्रमाणे कृती करू शकता. कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.